हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ हा तुम्ही काल शिवरात्रीचा व्हिडिओ पाहिला ना त्याच्यानंतरचा असणार आहे। कारण काल व्हिडिओ पोस्ट केला सगळं काही करून आणि त्याच्यानंतर एडिटिंग करायला पोस्ट करायला खूप वेळ लागतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही फराळ वगैरे केला मी आणि आभईने आणि थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर सायंकाळी आता झाडून वगैरे काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आता गॅस पुसून घेत आहे। त्याच्यानंतर मला भांडे पण घासायचे आहेत आणि म्हणतात ना एक कामाबरोबर दोन कामं करायला ना खूप वेळ जातो। एकही काम म्हणजे एक केलं तर दुसरं राहतं आणि असंच होतं। तर व्हिडिओ एडिटिंगमध्ये माझी ही सगळी काही कामं राहिली होती। म्हटलं आता चला एकदा पुसून घेतल्याशिवाय आपल्याला काही चांगलं वाटणार नाही। त्याच्यामुळे आणि शिवरात्रीचा उपवास पण होता ना त्याच्यामुळे तर आता झाडून वगैरे काढलं, गॅस पुसून घेतला आणि तोपर्यंत 4:30 वाजले होते। मग आभईला म्हटलं आपण चहा घेऊयात आणि मिस्टर पण आलेले होते बाहेरून, सुट्टीच होती ना आज शिवरात्रीची त्यांना, त्याच्यामुळे ते पण बाहेरून आले। मग आम्ही मस्त असं अद्रक टाकून तिघांना पण उपवास होता कारण आम्ही दोघांना शिवरात्री होती, मग आभई एकटाच होता, मग त्याला पण उपवास पकडावा लागला। नाहीतरी दर मोठी एकादश असो शिवरात्री असो आणि कोणते उपवास असो आम्ही सगळेजणच पकडतो, त्या दिवशी घरामध्ये स्वयंपाक केला जातच नाही। हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता मी आणि आभई जात आहोत, इथं मार्कंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर तिथं दर्शनासाठी जात आहोत। खरं तर आभई येत नव्हता पण त्याला आता चहा पीत खरं इतका मस्का लावला ना की चल जाऊया, तुझ्यामुळे मी जाते किंवा माझ्यामुळे तुला छान वाटेल आणि मग तू माझ्यासोबत आल्यामुळे मला पण छान वाटेल, असं त्याला खूप सारा मस्का लावला। तसं तर मी सकाळी अगोदरच मंदिरला जाऊन आलेले होते पण परीक्षा असल्यामुळे आभईने एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहत आहे, त्याच्यामुळे त्याला म्हटलं चल थोडंसं वाईब छान असतात, वातावरण पण छान असतं आणि मी एकटी पण गेले असते पण तुला पण छान वाटेल आणि माझ्यासोबत तू आल्यामुळे मला छान वाटेल असं त्याला म्हटलं। आणि इथं मी स्वतःलाच बघत होते की हा ड्रेस मला छान दिसत आहे म्हणून। कधी कधी असं स्वतःला पण बघायला आणि छान दिसत असल्यानंतर स्माईल करायला आवडतं आणि करावं जरूर, स्वतःला ॲप्रिशिएट करावं की हो मी छान आहे असं। चला आम्ही ज्या मंदिरला जात आहोत ना ते अगदी जवळ आहे, जास्त 7 मिनिटाच्या अंतरावरती आणि आता आम्ही चालत निघालेले आहोत आणि जात असताना मस्त असा सनसेट व्ह्यू पण पाहायला मिळालेला आहे, पाहू शकता। तर किती छान वाटतं ना असं पाहायला। तर आलेले आहोत आम्ही मंदिराच्या जवळ आणि बघा मंदिरापाशी कशी गर्दी आहे, मस्त असं लोकांची रेलचेल, प्रसाद किंवा फुलं, पेढे, बेल सगळं काही आणि डेकोरेशनसुद्धा खूप छान करतात या ठिकाणी। आणि हे वरळीमधील मार्कंडेश्वर मंदिर आहे। इथं म्हणजे शिवरात्रीला खूप चांगल्या प्रकारे सजावट वगैरे केली जाते आणि इथं आभईला म्हटलं असं छान व्हिडिओ घे ना माझा, थोडासा त्याने घेतला आणि इथं पहा आम्ही दोघंजण आलेले आहोत। तसं तर माझ्या पायामध्ये दुखत होतं तरी पण चला काही होत नाही, दुखत म्हटलं तर जास्त दुखतं। आणि हे पहा उंच मंदिर आहे एकदम असं आणि पायऱ्या खूप चढून वर आल्यानंतर आमच्या पाठीमागे म्हणजे शिव मंदिराची पाठीमागची बाजू आहे तर या बिल्डिंगच्या पलीकडे छान असा समुद्राचा व्ह्यू दिसतो आणि तिथलची हवा किंवा असं वातावरण खूप छान वाटतं। आभईला तेच म्हणत होते की बघ किती छान वातावरण आहे, पक्ष्यांचा आवाज आणि अशी हवा पण मस्त लागते सायंकाळच्या वेळेला। तर तो म्हणत होतो मला माहिती आहे पण माझा वेळ खूप जाईन, अभ्यास करायचा आहे असं म्हणत होतो, त्याच्यामुळे येत नव्हतो। मला छान वाटतं आणि इथं त्याला वाटत होतं की खूप वेळ जातो आता दर्शनासाठी रांगेमध्ये, पण देवाला चिंता म्हटल्यासारखं आमचं अगदी क्षणामध्ये दर्शन झालेलं आहे। कारण इथलचे म्हटले की ज्यांना दूध वगैरे व्हायचं आहे त्यांनी थांबा आणि ज्यांना फक्त दर्शन घ्यायचं आहे त्यांनी पुढे या। मग काय आमचं अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच दर्शन झालेलं आहे। आभईला म्हटलं बघ असं मनातून इच्छा असली ना किंवा मनातून आपल्याला जर काळजी असेल ना असं काहीतरी होतं आणि जिथं 20 मिनिटं लागणार होतं तिथं 3 ते 4 मिनिटांमध्येच आमचं दर्शन झालं। आणि इथं मंदिराच्या परिसरामध्ये पाहू शकता खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि उंच असल्यामुळे खाली पाहायला खूप भारी वाटतं।
तर पाहिलात ना किती छान डेकोरेशन केलेलं होतं आणि देवीचं सुद्धा किती छान तयारी केलेली होती। तर इथं आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे। चला आता छान आज 2 वेळेस महादेवाचं दर्शन झालेलं आहे। सकाळी वेगळ्या महादेवाचं आणि संध्याकाळी वेगळ्या महादेवाचं। पण आता घरच्यांसाठी करणं फराळाचं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे। तिथून आल्यानंतर अगोदर देवाला दिवा लावून घेतला आणि इकडं भगर करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत पाण्याला उकळी येईपर्यंत मी अगोदर इथं जे सामान होतं थोडंसं भरून घ्यायचं राहिलेलं होतं जिथल्या तिथे, मग ते भरून घेतलं आणि आता भगरीसाठी पाणी ठेवलेलं आहे। मग आता उकळी येत आहे तोपर्यंत आता भगर पण निसून घ्यायची आहे। पॅकेटची भगर आहे, याच्यामध्ये काही नसतं, तरी पण एक पाहायचं म्हणून पाहायचं थोडंसं, काही निघालं तर निघालं, मग काहीही नव्हतं। मग आता तरी पण ती भगर 1 ते 2 पाण्यानं मी स्वच्छ धुवून घेते असं, कारण आपण पेपरमध्ये किंवा कुठं कुठं ऐकतो ना की भगरीच्या जेवणामुळे किंवा भगर फराळाला होती त्याच्यामुळे विषबाधा झाली किंवा काही झालं असं ऐकण्यात येतं। त्याच्यामुळे भगर करताना खूप काळजीपूर्वक किंवा चांगल्या प्रकारे बघूनच करावी लागते आणि चांगल्या क्वालिटीचीच घ्यायची कधी पण भगर। आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ते आता टाकून घेऊन मी आता झाकून ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरती। आणि आता त्याच्यासोबत खाण्यासाठी मी आता आमटी करणार आहे। तर इथं मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची टाकलेली आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता किंवा शिंदे मीठ टाकू शकता, बस काही नाही। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक चांगल्या प्रकारे पेस्ट करून घ्यायची, म्हणजे आमटी आपली एकजीव होईल। तर पाहू शकता अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपल्याला जेवढी पातळ करायची आहे त्याप्रमाणे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलं तरी चालतं। आणि पाहू शकता अशा प्रकारे मी टोपण वगैरे सगळं धुवून घेत आहे चांगल्या प्रकारे पाणी टाकून। आणि कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं तिखट जळणार नाही आणि चांगल्या प्रकारे तळलं जाईल। तर पाहू शकता असं टाकून घेते, कारण आमटीला रंग छान येतो लाल तिखटामुळं। आणि थोडीशी हिरवी मिरची पण टाकलेली आहे, तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर कोणतीही एकच टाका, त्याच्यामुळे चव पण छान येईल आणि टेस्टी पण आमटी होईल। चला इथं आमटी झालेली आहे, आता थोड्या वेळात उकळेल आणि इकडे भगर पण झालेली आहे। तर अशा प्रकारे आता संध्याकाळचा मेनू होता भगर आमटी आणि सकाळची रताळी, त्यासोबतच स्वीट म्हणून शेंगदाण्याची चिक्की पण होती। तर पाहू शकता भगर छान झालेली आहे। आणि आजचा व्हिडिओ यायला लेट झाला, कारण माझा सकाळपासून हात आणि पाय दुखत होता, मग मी दवाखान्यातून जाऊन आले, गोळ्या वगैरे घेतल्या, त्याच्यामुळे लेट झाला एडिटिंग करायला आणि आता तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर आता सगळं काही झालेलं आहे, फराळ वगैरे, रात्रीची भांडे घासत आहे। हे तर केल्याशिवाय आपल्याला काहीही आराम म्हणजे चुकणारच नाही, करावंच लागणार आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सबस्क्रिप्शन फ्री आहे, कोणतेही चार्ज लागत नाहीत। आणि चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।